नमस्कार. जय मराठी, जय महाराष्ट्र, जय आगरी. मी हेमेंद्र भोईर, आपलाच आगरी बांधव. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी इथे आलोय तुमच्या समोर मराठी एकीकरण समितीचा एक शिलेदार म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी मराठीसाठी जो मोर्चा झाला मराठी एकीकरण समितीतर्फे तो आपण पाहिलाच. मराठीसाठी आणि मराठीच्या हक्कांसाठी, मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणारी मराठी एकीकरण समिती आज आपल्या भेटीला येत आहे आणि त्याचं नियोजन आपल्या आगरी बांधवांनी केलेलं आहे. आणि हे आगरी बांधव राई, मोरवा, मुर्धा, डोंगरी, उत्तन या सगळ्या भागातून आज आपण एकत्रित येण्याचं कारण म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय, भूमिपुत्रावर होणारा अन्याय. आणि हाच अन्याय थांबवण्यासाठी आणि आपल्या तरुण पिढीला रोजगार आणि त्यांना कामधंद्यासाठी प्रेरित करण्यासाठी आपले मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, प्रमोद पार्टे, कृष्णा जाधव हे सगळे मराठीचे तडफदार शिलेदार आपल्या भेटीसाठी येणार आहेत. तर आपण सगळ्यांनी 3 ऑगस्ट रोजी राई गाव राम मंदिर येथे उपस्थित राहायचं आहे मराठी एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी. आणि ह्या मेळाव्यासाठी येण्यासाठी मी तरुण पिढीला आमंत्रित करतोय आणि मी त्यांना एक विनंती करतोय की ह्या मराठी एकीकरण समितीच्या ह्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हायचं आहे. आणि मी 3ही गावपंच मंडळांना आणि गावातल्या सगळ्या मी सभासदांना आणि ग्रुप्सला मी विनंती करतोय की त्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आणि आपले जे प्रश्न आहेत आणि आपला जो थेट संवाद आहे तो मराठी एकीकरण समितीशी साधायचा आहे. आणि आपले जे प्रश्न आहेत ते तुम्ही घेऊन यायचे आहेत. तर 3 तारखेला मराठी एकीकरण समिती येते आपल्या गावात आपल्या भेटीसाठी 3 ऑगस्ट रोजी राईगाव राम मंदिर येथे. धन्यवाद.